एक डॉट चेंडू आहे या ठिकाणी. विश्लेषण सांगा पहिल्या चेंडूवर काय. 4 बॉल झालेले आहेत. चला धन्यवाद. तटस्थ गुणलेखांचं काम आमच्या या ठिकाणी केलं जातं. कोणी चुकी काढू नका. पुन्हा खोलवर टप्पा यॉर्कर लेंथ वारंवार खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते मधुकर याच्याकडून. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ जातं. धावफलक बनलाय 14 या धावसंख्येवर. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. सन्मान केला गेला. चेंडूला सन्मान दिला परंतु 1 धाव येणार. 2 षटकाची या ठिकाणी सांगता होणार. 2 षटकानंतर धावफलक बघूया. 15 धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात कांबा संघाची. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे एक सुरेल संगीत ऐकण्यासाठी. आणि पाहायला गेलं तर 2 षटक या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडले गेले. पहिलं षटक घेऊन आला होता संतोष, त्यानंतर मधुकार. दोन्ही यशस्वी कारण मोठी धावसंख्या पाहायला मिळाली नाहीये. धावफलक मात्र ते 15 या धावसंख्येवर दिसते. अजून येणारे 2 षटक बाकी असतील. 12 चेंडू या संघासाठी बाकी असतील. 4-4 षटकांचे होणारे सामने असतील. 4 गोलंदाज राहतील. स्पर्धेतील सर्वात मोठा नियम लेग बिफोर आउट नसणारे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. वारंवार सूचना केल्या जाणार नाही याचं भान ठेवायचं आहे. कारण आपण क्रिकेट खेळता हा क्रिकेटचा सन्मान या ठिकाणी करावेच लागेल. ही क्रिकेटची शिस्त या ठिकाणी पाळावीच लागेल. कारण आपण राष्ट्रवादी चषक 2019 या डोळखाम या नगरीत खेळतात. पुढे चेंडू यॉर्कर लेन चेंडू त्रिफळा चित फर्निचर उद्ध्वस्त. जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी गाणं वाजवण्यासाठी. षटक क्रमांक 3 आपल्या डोळ्यासमोर चालू होतं. या ठिकाणी खोलवर टप्पा नक्कीच स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. कार्पेटचा शॉट येतो. 1 धाव मात्र घेतली जाईल. 1च्या मदतीत धावफलक पुढे जाते. धावसंख्या स्कोरर सोळा धावसंख्या या ठिकाणी केली जाते. आणि प्रहार केला जाईल. नक्की चेंडू भिरकावून दिला. या राष्ट्रवादी चषक 2019चा पहिला षटकार प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर. सुंदर फटका या ठिकाणी स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. शेतकरी जज करतायत. चांगली थ्रोपैकी सुद्धा केली गेली. 2 धावा मात्र येतात धावफलकावर. 2च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 24 धावसंख्या. षटकातील पुढे चेंडू. ओहो या शॉट फाईन लेगला चेंडू गेला. नक्कीच सुंदर फटका होता आणि या ठिकाणी दुसरी धाव घेतली जाईल. चांगली थ्रोपैकी परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी साथ देत नाहीये. 2 धावा मात्र येतात धावफलकावर. धावच्या 2च्या मदतीने धावफलक पुढे जातं. धावसंख्या 26. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 26 कांबा संघाची. आपण सामना पाहतात राष्ट्रवादी चषक 2019चा आजच्या दिवसातील पहिला शुभारंभाचा सामना. कांबा विपक्ष गांडुलवाड.
षटकातील पुढे चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 3.
हॅलो. कृपया इथे विजयासाठी 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 40 धावा. क्रमांक पहिलं पाहायला गेलं 40 धावांचं टार्गेट सेट केलंय विजयासाठी. धावसंख्या झाली ती 6. या षटक क्रमांक पहिलं कांब्या संघाकडून घेऊन जातोय गोलंदाज. बघूया पुन्हा एकदा प्रहार केला गेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटतोय त्या ठिकाणी. अप्रतिम प्रयत्न केला होता परंतु थोडा अयशस्वी ठरला. 1 धावाच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावसंख्या 7 या आकड्यावर. 40 धावांचं टार्गेट सेट केलं. 40 धावा विजयासाठी ठेवल्यात गांडुलवाड संघासाठी. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. या ठिकाणी खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. निर्धाव चेंडू जातोय. या षटकातील येणारे अजून काही चेंडू बाकी असतील. षटकार ही पुढे चेंडू पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. नक्कीच 1 बाउन्स त्या ठिकाणी चेंडू फरार. डीजे मास्टर पाचघर संघाचे कर्णधार आणि डोळखाम संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं लवकर लवकर. यापुढे होणारा सामना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातो. या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे. 1 चेंडू बाकी आहे. विकेट आहे का? ओके. गडी बाद होतोय. या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं संपतोय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी यापुढे सामन्याची नाणेफेकी मी विनंती करतोय डोळकाम ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय सागरजी देशमुख साहेब आपल्या शुभ हस्ते यापुढील सामन्याची नाणेफेकी करायची.
स्पर्धेतील नियम अजून एक ऐकून घ्या. कंपल्सरी चेसिंग राहणार या ठिकाणी. कंपल्सरी चेसिंग. डोळकाम संघ नाणेफेकी जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि सन्माननीय सागरजी देशमुख साहेब आपण विराजमान व्हायचे. या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं घेऊन येतो गोलंदाज. ओके, पहिलं षटक पाहिलं तर धावफलक गांडूळवाड संघाचं लावलं गेलं ते 11 धावा. अजूनही विजयासाठी 29 धावांची गरज आहे. चेंडू राहील 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. 18 चेंडू आणि 29 धावा विजयासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. यॉर्कर लेनचा चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेला. कोणती नाही धाव. धावफलक स्थिरावलेला ते म्हणजे 11 या धावसंख्येवर. समीकरण बदलते. 17 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा. 17 चेंडू आणि 29 धावांची गरज. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेस होतोय आणि क्षेत्ररक्षण देखील गचाळ होतोय. चेंडू मात्र फरार होतोय त्या ठिकाणी. चौकार डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या जातील. धावसंख्या पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. या षटक क्रमांक दुसरं चालू असताना या षटकातील अजून काही चेंडू बाकी आहेत. ओके, षटकातील पुढे चेंडू. अप्रतिम फटका देखील त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मात्र हजर असेल. एक धाव घेतली जाईल. नक्कीच फटका सुंदर होता परंतु एकच्या बरोबरीत धावफलक पुढे जाते. धावसंख्या 18. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी 40 धावांचा टार्गेट सेट केलाय. गांडूळवाड संघाला विजय होण्यासाठी या ठिकाणी 40 धावांचा डोंगर पार करावा लागेल. षटक क्रमांक दुसरा चालू असताना या ठिकाणी धावसंख्या बनले ती या ठिकाणी ती म्हणजे 18 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ जात असताना या षटकातील पुढे चेंडू. फुलटॉस चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू दिला होता परंतु फलंदाजाला फायदा उचलता आला नाही. चेंडू निर्धाव. धावफलक स्थिर 18 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर फटका या ठिकाणी. चेंडू स्क्वेअर लेगला जातो. 1 बाउन्स फरार. तोपर्यंत जाऊया डीजे. षटक संपते या ठिकाणी.
विजय. आता मात्र समीकरण बदलत आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी धावा राहिल्या त्या 12. थोडं सोपं आणि थोडं कठीण आव्हान दोन्ही संघाच्या बाजूने अजून सामना आहे. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज गांडूळवाड संघाला या ठिकाणी विजय होण्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आणि झेलबाद. समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 12 धावा. धन्यवाद विजय. या ठिकाणी सन्माननीय प्रकाशजी चौधरी साहेब यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करायचंय आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय प्रकाशजी चौधरी साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. निलेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते. चेंडू मात्र फ्लिप केलाय. त्या ठिकाणी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु 1 बाउट चेंडू फरार. डीजे खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने केली जाते. त्या ठिकाणी चेंडू मात्र 1 बाउस नक्कीच फरार. 4 धावा. डीजे सात चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. या ठिकाणी चेंडू हवेत आहे. नक्की सेफ झोन मध्ये चेंडू पडणार. त्यात वाद नाही. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा कॉल केला जाईल. या ठिकाणी चेंडू मात्र आउटफील्ड थोडी खराब असल्या कारणाने चेंडू त्या ठिकाणी वळला गेलाय. 3 धावा येतात. 1 धावेची गरज. सामना औपचारिकतेमध्ये गेलाय. गांडूळवाड संघाकडे सामना जातोय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होत आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. तोपर्यंत जाऊया डीजे कडे 1-2 ऐकायला. डीजे लक्ष ठेवा जरा. डीजे या ठिकाणी गांडूळवाड संघ आजच्या दिवसातील पहिला सामना शुभारंभाचा सामना विजय झाला. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. यानंतर होणार सामना ढोळकाम विपक्ष पाचघर. तोपर्यंत जाऊया डीजे मास्तर कडे 1 चांगली धून ऐकायला. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी